समर नमस्कार. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या या ग्रंथालयाला तुमचं मनापासून स्वागत. आपण गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी तुमचा अल्प परिचय करून देते. समर यांनी वयाच्या 16व्या वर्षी मराठी भाषेतल्या 19 वृत्तांमधलं पहिलं वृत्तबद्ध महाकाव्य शिवप्रताप हे लिहिलं. वयाच्या 17व्या वर्षी संगीत चंद्रप्रिया या संगीत नाटकाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली. 2019 साली लिहिलेली उर्मिला ही कादंबरी म्हणजे मराठीत पहिल्यांदाच उर्मिलेचं संपूर्ण चरित्र कादंबरी रूपात वाचकासमोर आलेली ही कादंबरी आहे. या कादंबरीच्या 2 वर्षातच 25,000 प्रती विकल्या गेल्या. तथागत, महाभारतातील 108 अद्भुत रहस्य, समुद्र मंथन, महाराजाधिराज धर्म, पार्वती, राधा या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत. तसंच त्यांनी कविता, विज्ञान कथा, ललित लेखन, नाट्य लेखन देखील केले. त्यांचं व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्य सुद्धा वाखाणण्याजोगं आहे. त्यांची स्वतःची समर पब्लिकेशन ही संस्था सुद्धा आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत नाट्य पुरस्कार, संगीत नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार, चैत्र गौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी समर यांना सन्मानित केलेलं आहे. समर, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. धन्यवाद. गप्पांची मैफिल सुरू करत असतानाचा पहिलाच प्रश्न आहे. जसं आपण आता उर्मिलेबद्दल बोललो, तर उर्मिला, राधा, पार्वती यासारख्या ग्रंथांमधून ऐतिहासिक व्यक्तीचं मानवीकरण तुम्ही कसं करता? कारण यांच्याकडे आपण देव म्हणून बघतो, पण ती सुद्धा माणसंच होती. तर हा विचार तुम्ही कसा करता? खूप महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा आपण म्हणतो आपण त्यांचं मानवीकरण करतो, तेव्हा आपण जर ते आता या सगळ्या व्यक्तिरेखा असतील, या व्यक्तिरेखा आपल्यापर्यंत कशा आल्या, जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की पुराणांमधून या आपल्यापर्यंत पोहोचल्या. बरोबर. पुराण जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यामध्ये त्यांचं जे चित्रण केलंय, त्या ज्या भावभावना आहेत त्या सगळ्या मानवी आहेत. म्हणजे आता सोपं उदाहरण घ्या, सगळ्या तुम्ही देवता म्हटल्या, आपण इंद्र घ्या, अग्नी घ्या. आता जेव्हा महाभारताचं युद्ध चाललंय तेव्हा इंद्रही देव आहे, देवांचा राजा आहे, आणि दुसरीकडे अग्नी आहे. तर यांच्यामध्ये कसा संवाद होतो, जणू 2 पुरुषच बोलताय. किंवा अशा अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत. यांच्यामध्ये सुद्धा आता पार्वतीचं जे तप आहे ते एका अगदी प्रेम असलेल्या, महादेवांवर मनस्वी प्रेम करणाऱ्या व्यक्तीने त्या पुरुषाला प्राप्त करण्यासाठी काय काय केलं, ही मानवी उत्कट भावना आहे. नक्कीच. त्यामुळे त्याचं वेगळं असं मानवीकरण करण्यापेक्षा जे आहे ते जशाच्या तसं समोर मांडलं तरीही आपला हेतू साध्य होतो असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न, काही ठिकाणी अशा आहेतच की ज्याचं मानवीकरण शक्य नाही. उदाहरणार्थ आता राधा आहे. आता राधेचा जन्म कसा झाला, तिला शाप कसा गोलोकात मिळाला, आता हे या गोष्टींचं तुम्ही मानवीकरण करू शकत नाही. जिथे तुम्ही भूलोक आहे, स्वर्गलोक आहे, गोलोक आहे, अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतात त्या अपरिहार्यपणे त्या कादंबरीत घ्याव्या लागतात. पण त्या व्यतिरिक्त मला हे सगळ्या पुराणांमध्ये जे दिसलं, आजही लोक का वाचतात, आजही साहित्य क्षेत्रात इंग्रजी असो, मराठी असो, हिंदी असो, पौराणिक कथा लोक मनापासून का वाचतात, तर त्याचं प्रमुख कारण हेच आहे की त्यांचा आत्मा हा मानवी भावनांनीच नटलेला आहे. वा वा, नक्कीच. आपण म्हणतो ना की शेवटी इमोशन्स ह्या न बदलणाऱ्या आहेत. म्हणजे प्रेम, ईर्ष्या, द्वेष, मत्सर या भावना त्याही वेळी होत्या आणि आत्ताही आहेत. म्हणूनच कदाचित आपण या सगळ्यांना मानव रूपात बघू शकत असू. परंपरागत प्रतिमा काही असतात प्रत्येक पात्राच्या, म्हणजे ऐतिहासिक पौराणिक बाबतीत जास्त. कारण कृष्ण म्हणलं की अमुक तमुक, भीम म्हणलं की हे सगळं येतच. पण याच्या पलीकडचं जे भावविश्व आहे ते तुमच्या शब्दांमधनं खूप छान उतरवता तुम्ही. तर ते कसं साध्य होतं? याची सुरुवात झाली उर्मिलेपासून. जे उर्मिला, राधा, पार्वती आपल्या मोगऱ्याचे 3 सुगंध कादंबरी मधली पहिली कादंबरी आहे. तर ती लिहिण्यामागचा हेतूच असा होता की ज्या स्त्रीने 14 वर्ष एकांतात काढली, म्हणजे आता कुठे लग्न झालंय, काही दिवस गेलेत आणि नंतर पतीचा वनवास, ज्या बहिणीसोबत ती आली आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही की ती फक्त लक्ष्मणाची पत्नी नाहीये, सीतेची बहीण सुद्धा आहे. तर त्या दोन्ही अतिशय जवळच्या व्यक्ती लग्न होताच दूर गेल्या आहेत, 14 वर्षांसाठी गेल्या आहेत. बरं, आता आपल्याला रामायण वाचताना माहितीये की ते परत कसे आले, त्यांनी लंका कशी जिंकली, तेव्हा काहीच माहित नव्हतं. तेव्हा माहित अनिश्चितता आहे. दंडकारण्या चालले आहेत, तिथे श्वापदा आहेत, तिथे राक्षस आहेत,
पतीच्या पराक्रमावर त्यांचा विश्वास असला तरी पत्नी म्हणून मनात एक जी हुरहुर आहे ती आहेच. आता ही हुरहुर ही भावना आहे ती तुम्ही कॅच केली पाहिजे लेखक म्हणून. ती कादंबरी लिहिण्याचा हेतूच हा आहे की सीता श्रीरामांसोबत वनवासात गेली. मांडवी आणि श्रुतकीर्ती ज्या भरत आणि शत्रुघ्नाच्या पत्नी त्या अयोध्येतच होत्या. भले भरत नंदीग्रामात असेल पण ते काय करताय ते त्यांना कळू शकत होतं. बरोबर आहे. उर्मिला एकटीच अशी आहे की जी तिचा पती काय करतोय तिला माहित नाही, तो कुठे आहे ते तिला माहित नाही. आणि 14 वर्ष काढायचे, तो परत येईल कसा येईल, सुखरूप असेल की नाही हेही तिला माहित नाही. हे सगळं तिचं 14 वर्षांचं भावविश्व हे आजवर मांडलं गेलंय की नाही हे मी शोधून पाहिलं आणि त्याचा जन्मच पहिल्या कादंबरीचा तिचं भावविश्व मांडण्यातून झालं. मग तीच गोष्ट जेव्हा राधा लिहायला घेतली तेव्हाही तिच्या वाट्यालाही विरह आलाय. बरं तो का आलाय कसा आलाय याबद्दल आपण बोलू, त्याची कारणं वेगळी. पण तिचंही शेवटी भावविश्व आहे की आणि पुराणानुसार ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तिचं श्रीकृष्णांशी लग्न झालंय. म्हणजे आजही तुम्ही ब्रह्मवैवर्त पुराणाची कोणतीही प्रत घेतली तर पहिल्याच पानावरती त्यांच्या विवाहाचं प्रसंगाचं चित्र असतं. ही मान्यता आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना हे माहित नाही, जे इतकं प्रसिद्ध कथानक असूनही ते माहित नाही. तर आता पती सोडून गेला आहे, त्याच्या कर्तव्यासाठी गेलाय, मथुरा जिंकण्यासाठी गेलाय किंवा तिला जो पुराणानुसार शाप मिळालाय विरहाचा, तर आता ती पूर्ण आयुष्य काढली. उर्मिलेने 14 वर्ष काढली. इथे आपण पाहिलं तिने अख्खं आयुष्य काढलं आणि शेवटी श्रीकृष्ण पुन्हा भेटतील की नाही या आशेमध्ये. तर ह्या सगळ्या भावना आणि मुख्यत्वे स्त्रियांच्या भावना आजही कुठेतरी आपल्याला त्याच्याशी रिलेट करता येतं आणि तशी मी पात्रही राधा कादंबरीत घेतली आहेत. त्यामुळे या सगळ्यांचा मूळ हेतूच या सगळ्या स्त्री पात्रांचा किंवा पुरुष पात्रांच्या भावविश्वाला उलगडून लोकांसमोर मांडणं हाच होतो. मला असं वाटतं, म्हणजे प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की एखाद्या पुरुषाला बाईचं मन कळत नाही असं म्हणतात, पण समर तुम्ही तर या सगळ्या समस्त स्त्रियांचं मन इतकं छान समजून घेतलं. आणि उर्मिलेच्या बाबतीत जेव्हा ते परत येणार होते वनवासातनं तेव्हा काय तिची अवस्था असेल, काय उत्कंठा होती का, तिला असं वाटत होतं की आता काय मी त्यांच्या समोर जाऊ, काय नेमकं तिचं भावविश्व असेल, तुम्ही कसं चित्तारलंय ते सगळं? याची आपल्याला कल्पनाच करता येते. पण थोडे काही, आता बरेच लोक मला विचारतात, तोही प्रश्न मी याच्यात घेतो की तुम्ही उर्मिलेबद्दल 3-4 श्लोकच रामायणात आहे, वाल्मिकी रामायणात, मग उर्मिला कशी लिहिली? तर आता उदाहरणार्थ जेव्हा भरताची भेट हनुमानाशी झाली आहे, तो प्रसिद्ध प्रसंग आहे, आपण पाहिलाय की पर्वत घेऊन चालले होते संजीवनीसाठी आणि तिथे भरताची भेट झाली. तिथे अयोध्येत पहिल्यांदा बातमी कळली की असं युद्ध चाललंय. तिथे आपले पती आहेत, म्हणजे उर्मिलेला तिथे पहिल्यांदा कळले की आपले पती तिथे आहेत. बरं काय कळलंय तर त्यांना संजीवनीची आवश्यकता आहे, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. ती तिची हुरहुर आहे. आणि आता पुढची आपल्याला त्याचा विजय होतो काय होतं, तिथे सैन्य कोणतं आहे, सगळीच हुरहुर इथूनच सुरू होत. आता उर्मिलेच्या मनात ही बातमी कळल्यावर अर्थातच ही हुरहुर झाली असणार. त्यामुळे उर्मिला हा प्रसंग काल्पनिक असला तरी त्याचा बेस हा रामायणाचा आहे की भरताची भेट झाली. आणि जेव्हा ते अर्थातच परत आले असतील तेव्हा रामायणातलं वर्णनच जसं अयोध्येचं झालं की सगळीकडे त्यांना हवा असलेला राजा परत येत होता सगळी. आणि इथे ह्या सगळं शहर सजलंय, श्रीराम परत येत आहेत, त्यांचा राज्याभिषेक होणार आहे सगळं. आणि कुठेतरी एक असं पात्र उर्मिलेचं आहे की जे कुठेतरी खिडकीतून बघत असेल की दुरून तिचा पती येतो, कुठून तरी दारातून तिला वाटत असेल की 14 वर्ष मी थांबले, किती मनात विचार आले असतील. 14 वर्ष खूप मोठा काळ आहे. म्हणजे आपण काही महिन्यातच आजकाल जो उथळपणा बघतोय तो काही उथळपणा हे काय भले आज जास्त प्रकर्षाने दिसत असेल पण मनाची चंचलता कायमच आहे. तर ती 5 वर्षांनी काय झालं असेल, 7 वर्षांनी काय झालं असेल, आणि जेव्हा फायनली तिला कळलं असेल की आता आपल्याला संसार खऱ्या अर्थाने सुरू होईल, आता मला तिच्या सोबत 100 दास्या आल्या होत्या, त्या सगळ्यांना मुलं झालेली आहेत, सगळ्यांची मुलं आता पौगंडावस्थेत आहेत. आणि आता तिच्या मनात ती मातृत्वाची चाहूल, हे सगळं त्याचा विचार करून जे स्वाभाविक आहे, असं कुठे काही वेगळं काल्पनिक घेऊन ते लिहिलेलं नाहीये. तर या पद्धतीने मी तो प्रसंग चित्रणण्याचा प्रयत्न केला. खूप छान. तुमच्या सगळ्याच पात्रांमधून एक गोष्ट अशी आढळते की आत्ताच्या काळाशी सुसंगत ती पात्र आहेत. जसं तुम्ही राधेमध्ये एक मैत्रीण, एक मुलगी वृंदावनात जाते आणि मग राधा तिला भेटते, तर या सगळ्या कादंबरीचा जन्म किंवा त्या सगळ्या प्रोसेस बद्दल सांगा ना आम्हाला. उर्मिला कादंबरी प्रकाशित होण्याआधीच मी ठरवलं होतं की राधा कादंबरी लिहायची.
पण राधाकृष्णाचं चरित्र आता त्याचा जो कॅनव्हास मला दिसत होता तर ती कथा फक्त श्रीकृष्ण आणि राधा वृंदावनात आणि आधी गोकुळात भेटले तेवढ्या पुरती आहे. तर हे कादंबरीसाठी पुरेसं नव्हतं नक्कीच नाही. आणि मला काल्पनिक लिहायचं नव्हतं पुन्हा, म्हणजे हे ज्याचा काही संदर्भ नाही आणि आपणच काहीतरी करू. आणि खरं सांगू हे लिहिणं खूप रिस्की पण आहे. नक्कीच नक्कीच. आणि त्याच्यात मुख्यत्वे आता उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की श्रीकृष्ण आणि राधेचा जो विवाह झालाय, आता तो प्रसंग मी पुराणांमध्ये अध्यायाच्या अध्याय जरी त्यावर असले तरी लोकांना ते माहित नाहीये. खरंय. त्यामुळे लोकांना असं सहज वाटू शकतं की हा लेखक काहीतरी त्याच्या मनाने करतोय. त्यामुळे मी एक थोडा कादंबरी लेखनात असं होत नाही, पण राधा कादंबरीत मी विवाहाचा प्रसंग आहे तिथे खाली श्लोकही दिलाय, म्हणजे खाली संदर्भ ग्रंथ एखादा द्यावा. कारण तुम्ही म्हणाल तसं ते रिस्की आहे, सेन्सिटिव्ह आहे आणि वाचकांची ती संवेदनशील वृत्ती लक्षात घेता मी तो संदर्भही तिथे दिलाय. त्यामुळे राधा कादंबरी मुख्य प्रश्न होता की रिलेट करण्याचा. हो. तर काय करावं या विचारात मी एक दीड वर्ष तरी त्या विषयाला हात घातला नाही, काहीच लिहिलं नाही. उर्मिला प्रकाशित झाली होती, माझं काम चाललं होतं, पण तेव्हा मला कधीतरी सुचलं असेल की आजच्या काळातली एक मुलगी जिच्या मनात प्रेमाविषयी खूप प्रश्न आहेत, विवाहाविषयी खूप प्रश्न आहेत, 22-23 वर्षांची मुलगी आहे आणि ती जर राधेला भेटली आणि त्यांच्या संवाद झाला तर काय होईल. आणि त्या दृष्टीने आपण पुराण कथांना रेलेव्हेंट करू शकू, त्यांना एक रेलेव्हन्स देऊ शकू असं म्हणण्यापेक्षा रिलेटेबल करू शकू असं मी म्हणेन की आजच्या पिढीलाही त्यातून काय शिकता येण्यासारखं आहे की त्यावर काही प्रश्न उपस्थित करण्यासारखे आहेत. दोन्ही भाग आहेत. त्यामुळे तिला भेटलेली मुलगी कोणी सद्भक्त आहे आणि खूप भक्तिभावाने भेटते असं नाही, साधी मुलगी आहे, तिच्या मनात प्रश्न आहे आणि तिला अचानक हे भेटल्यावरती आता राधेशी काय बोलावं, तिच्याशी काय चर्चा करावी हा प्रश्न पडलाय. आणि हळूहळू राधा तिला कसं एक कम्फर्ट झोन म्हणतो तसा तयार करते कसं तिला, तर त्या पद्धतीने मग त्यांचा संवाद सुरू होतो आणि ते सूत्र मला सापडलं आणि तिथून मी राधा कादंबरी लिहायला लागली. किती छान. आणि असं म्हणतात की वृंदावनामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची राधा ही आईच आहे, असं असा समज आहे तिथे. म्हणजे कृष्णापेक्षा सुद्धा राधेवरती प्रेम तिथे लोक जास्ती करतात आणि तिथे जर ती मुलगी गेली आहे तर राधा तिला आपल्या पंखाखाली घेणारच, अशी एक खूप छान कल्पना. आता तुम्ही हे सगळे जो अभ्यास करता पुराणांचा, वेदांचा किंवा धर्मग्रंथांचा, तो कसा करता, ती प्रोसेस काय असते? आता हे सगळे विषय मी जे घेतले त्यांना रेफरन्सेसची खूप आवश्यकता आहे आणि किमान मराठी वाचक तरी कोणताही संदर्भ नसताना एखादं पौराणिक पात्र घेऊन आपल्या मनाने काहीतरी दिलं. आता उदाहरणार्थ उर्मिलेला मी तलवार घेऊन लढायला पाठवलं असतं, ते मराठी वाचकांना तरी सहज झालं नसतं. त्यामुळे ह्यासाठी संदर्भांची अतिशय आवश्यकता आहे, संदर्भ ग्रंथ बघण्याची. आणि माझा कायमच भर असा असतो की एखाद्या विषयाबद्दल कोणी काय लिहून ठेवलंय, आपली मतं काय मांडलीत हे बघण्यापेक्षा तुम्हाला जर मुख्य स्त्रोत उपलब्ध असेल, तुम्हाला संदर्भच वाचता येत असेल तर मूळ मुख्य संदर्भ तर तो अवश्य वाचावा. त्यामुळे शिवचरित्राबद्दल तसं आहे की आज शिवभारत उपलब्ध आहे सोप्या मराठीत, त्यानंतर सभासद बखर उपलब्ध आहेत, महाराजांची पत्र आहेत, तर ते वाचण्यात मला जास्त रस. त्याबद्दल कोणी काय भाष्य केलंय हे दुय्यम संदर्भ आहे, मुख्य प्रमुख संदर्भ या कथांमध्ये सुद्धा. त्यामुळे सगळे मी माझी आवड म्हणून वेद पुराण उपनिषद जी वाचली होती तिथून हा प्रवास सुरू झाला. म्हणजे याच्यासाठी मी ते वाचलं असं नसून ते वाचल्यानंतर हे लिहिलं. ती आवड होती, ती आधीच आवड. ती कशी डेव्हलप झाली? ती वाचनामुळे. म्हणजे मला माझ्या घरी तसं चांगलं वातावरण आणि त्यांनी ग्रंथालयात मला लहानपणापासून पाठवल्याने मला हे वैचारिक आणि ऐतिहासिक हे 2 सेक्शन्स लायब्ररीचे असतात ते जास्त आवडायचे. आणि कोणत्याही धर्मग्रंथ, म्हणजे फक्त भारतीय धर्मच असं नाही तर मला लाओत्सू पासून चीन मधल्या ते अगदी ग्रीक फिलॉसॉफर्स पर्यंत सगळं जे जे काही तात्विक आहे मग त्याच्यात वेद आणि उपनिषद सुद्धा आली. आणि पुराण कथामध्ये कथा आहे त्यामुळे ते वाचायला अजूनच आवडतं. बरोबर आहे, स्टोरीज कोणाला आवडत नाही, कोणाला आवडत नाही. त्यामुळे त्या वाचत होतो आणि त्यातून मला या कथा आणि त्यातलं काय आज मांडणं गरजेचं आहे असं मला वाटलं आणि त्यानुसार मी यांची निवड केली. त्यामुळे त्यांचा अभ्यास आणि मुळात कोणी उद्या त्यावर प्रश्न उपस्थित केला तर लेखकाची तयारी पाहिजे की मी इथून तो संदर्भ घेतलाय. त्यामुळे आज मी बसल्या अवस्थेत तुम्ही कोणत्याही माझ्या कादंबरीतला हे पान कुठून गेलंस असं विचारलं तर त्या पुराणाचा मला तुम्हाला संदर्भ देता आला पाहिजे आणि जमल्यास अध्यायाचा क्रमांक सुद्धा सांगता आला पाहिजे. किती छान, किती छान. म्हणजे मला वाटतंय तर हे पात्र असं नाहीये त्याला नक्कीच, कारण हे कसं माहिती का, या पुराण कथा किंवा हे धर्मग्रंथ आपल्या खूप हृदयाजवळचे आहेत आणि ते भावनिक सगळे असल्यामुळे त्याची काळजी नक्कीच तुम्ही घेतलेली आहे हे दिसतंय. ऐतिहासिक संदर्भ आणि साहित्यिक मूल्य किंवा वाचनीय, म्हणजे त्या सगळ्या कादंबऱ्या वाचनीय व्हाव्यात यासाठी काही वेगळे प्रयत्न झाले का? कारण
ऐतिहासिक संदर्भ हे खूप असे ठोकळ असतील ना, ठोकळ्या बाज, तर ते छान वाटावं किंवा ते भावनिक व्हावं यासाठी काही वेगळे प्रयत्न किंवा कष्ट घ्यावे लागले? नक्कीच घ्यावे लागले, कारण शेवटी तुम्ही कादंबरी लिहिताय, हे वास्तव नाकारून सांगणार नाही. हो. आणि वाचकांना सुद्धा फक्त संदर्भ वाचण्यात रस नसतो, तर मुख्यतः त्यातली भावना काही त्यांना रिलेटेबल वाटतंय का, हे वाचकांना मुख्यत्वे वाचायचं असतं. तर हे लिहिताना आता उदाहरणार्थ महाराजाधिराज किंवा तथागत या माझ्या कादंबऱ्या ज्या ऐतिहासिक आहेत, आता तिथे आता बोधिसत्व सिद्धार्थ आहे, ते आता बाहेर पडताय, सध्याच्या शोधात निघताय. अनेकांना असं वाटतं की ते एका रात्री राहुलला आणि यशोधरेला सोडून काव्य आहे यशोधरा, त्यामुळे अनेकांना वाटतं तसं झालंय, पण तो प्रसंग खूप सुत्त पिटकात सांगितलेला आहे आपल्याला. त्यामुळे ते जेव्हा जात आहेत, आता अर्थातच त्यांच्या पत्नीला दुःख झालंय, राहुल इतका लहान आहे. मी एक उदाहरण म्हणून एक सांगतो तुम्हाला की त्यांचे पिता आहेत, त्यांना खूप नवस पंडित आणि हे सगळे बोलून बोलून तो कसा झाला याचं वर्णन सुद्धा शुद्ध पिटकात त्रिपिटकांपैकी एकात आहे. तर असा झालेला मुलगा पित्याला शुद्धोधन जे आहेत त्यांना वाटतं की हा आता पुढचा प्रमुख झाला पाहिजे, आणि असं असताना हा त्यांचा सगळे प्रयत्न हेच आहेत की ह्याला कसं मी त्याचा राजस गुण वाढवू, बरोबर आहे, त्याचा सत्वगुणाकडून राजसकडे कसं लक्ष जायला पाहिजे. तर हे होताना जेव्हा फायनली असं होतं की नाही झालं, आपण एवढे प्रयत्न करून, ही पित्याची भावना आहे. आईची भावना आपला मुलगा, आई नाही अर्थात मावशीची भावना आहे की आपलं आता चालला, ज्याला मुलगा मी मानलं, ज्याला वाढवलं तो चला. आता हा प्रसंग आहे इतिहास काय सांगतो की ते बोधिसत्व होऊन सत्याच्या शोधात निघाले किंवा काही प्रसंग घडला तो विस्ताराने. आता ह्या सगळ्या भावना कोण सांगणार? हे पीओव्ही ज्याला आपण म्हणतो, पॉइंट ऑफ व्ह्यूज आहे, हे जेव्हा सांगतो तेव्हा तो इतिहास सुद्धा लोकांपर्यंत छान पद्धतीने पोहोचतो. आणि त्याला मी म्हटलं तसं संदर्भांचा बेस असेल तर हे कोणी ऑब्जेक्शन आहे, कोणाचा आक्षेपही त्यावर नसतो की या पद्धतीने सांगण्यावर. प्रश्न तेव्हा उपस्थित होतो जेव्हा तुम्ही संदर्भ नसताना एखादा प्रसंग उभा करता. जसं मगाशी तुम्ही म्हणालात ना, उर्मिला जर तलवार घेऊन लढायला गेली असती तर ते खूपच वियर्ड होतं किंवा ते ऍक्सेप्टेबल नव्हतं. तर हा खूप छान मुद्दा तुम्ही बोलत होतात काहीतरी. हो, उदाहरण हे झालं किंवा सगळ्यात तुम्ही म्हटलात जो प्रश्न की मी थोडीशी त्याच्यामध्ये नाट्यमयता जास्त आणली, तर ती आता समुद्रगुप्ताचं चरित्र आहे. आता मुख्यत्वे समुद्रगुप्त कोण हेच लोकांना आपल्याकडे फार माहित नाही, पण त्याचं चरित्र रंगवताना मी नुसतं त्यांचे शिलालेख सांगत राहिलो, त्यांच्या मोहिमा सांगत बसलो, तर ते लोकांना फारसं वाचावं असं वाटणार नाही. मग त्याच्यात कुठे प्रेम प्रसंग, कुठे त्यांचे कौटुंबिक प्रसंग, असं रचवून जर ती कादंबरी मी फुलवली तरच ते वाचकांनाही आवडेल असं वाटतं. बरोबर. तथागत बद्दलच आहे पुढचा प्रश्न की आधुनिक संदर्भामध्ये त्याचा पुनर्विचार व्हावा किंवा नवीन दमाच्या लोकांनी, वाचकांनी हे सगळं वाचावं, यासाठी त्याच्यामध्ये काय घातलं तुम्ही, काय विचार मांडलेत तथागत बद्दल विशेषतः? तथागत कादंबरी ही खरं तर मी खूप मेहनत घेऊन या पद्धतीने लिहिली. ती खूप जबाबदारीचं काम. पहिली गोष्ट की जेव्हा तुम्ही इतक्या सगळी ऐतिहासिक पात्र, स्वतः तथागत, त्यांचे पुत्र राहुल, यशोधरा, त्यांचे आनंद परिषद, त्यांचे ही सगळी ऐतिहासिक प्रसेनजित आहे त्याच्यामध्ये, अजातशत्रू, असे सगळे राजे आणि सगळे लोक आहेत. तर त्याच्यात तुम्ही जेव्हा मांडता तेव्हा तुम्ही एकदम सुरुवातीला खूप काळजी घेणं गरजेचं आहे. ते सगळे संदर्भ तुम्ही वाचले पाहिजे. ते वाचल्यावरती तथागत लिहिताना अजून एक महत्वाचा विषय असा की मी ते वेगवेगळ्या पात्रांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहिले. म्हणजे वयवर्ष 1 ते 14 सिद्धार्थ, 14 ते 28 शुद्धोधन, मग यशोधरा, मग पुढचा 1-2 वर्ष त्यांचे पिता, त्यांचं 80 वर्षांचं आयुष्य, असे 14, 15, 2, 4 वर्षांच्या टप्प्यांमध्ये वेगवेगळी पात्र सांगतायत. म्हणजे जेव्हा 14 ते 28 जेव्हा त्यांच्या यशोधरेच्या स्वयंवरासाठी सिद्धार्थ गेले होते, तेव्हा आता ती बघते की हा मुलगा आहे, म्हणजे ते चरित्र लोकांना का जास्त आवडेल याचा मी विचार केला की नुसतंच मी लिहिलं तथागत तिथे गेले, सिद्धार्थ तिथे पोहोचले, त्यांचं याला मजा नाही. मजा कशात आहे की यशोधरा बघते की हा मुलगा जो कायम काही ना काही तात्विक चर्चेत असतो, तो इथे स्वयंवरात त्याला कोणी आणलं. तिचे पिता, असा प्रसंग आहे की तिचे पिता म्हणतात की तू विचार कर की हा स्वयंवरात सहभागी होतोय खरा,
पण तो खूप विचार करतो, त्याचा संसारात असं लक्ष लक्ष असेल की नाही. नाही माहित नाही, तो ध्यान धारणा करतो, त्याला हे सगळं. पण हे आधीपासून हो हो, अर्थात त्यांना ते पाठवलं सुद्धा, तेही वडिलांच्या आग्रहाखातर ते स्वयंवरात गेले. म्हणजे असे काहीतरी आपण एक राजकन्याला किंवा असं जिंकून या पद्धतीने काही ते स्वयंवरात तिथे सहभागी झालेले. त्यामुळे वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून पुढे आनंद आहेत की त्यांनी, आता तथागत स्वतःच कसे सांगतील की मी असा उपदेश दिला, नाही, नक्कीच तो नाही. अर्थात त्याचा हा, मग ते पात्र उभं केलं तुम्ही. एक्झॅक्टली. वा वा. तर त्यांचं चरित्र हे अशा वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्टिकोनातून काय आहे, जसं अर्थातच आपल्या प्रसिद्ध सावंत सरांच्या कादंबऱ्यांमध्ये आहे की वेगवेगळी पात्र ते उभं करतात. तसं मला एक चरित्र वाचायचं होतं, ते न सापडल्याने मग मी तो स्वतःच प्रयत्न केला. किती छान. आजच्या तरुणांमध्ये म्हणजे तुम्ही आता तुमच्या एकंदर बोलण्यातनं जाणवतंय की तुम्ही वेद, उपनिषद, महाभारत, धर्मग्रंथ याचं वाचन करताय आणि ते कुठेतरी स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड असल्याशिवाय किंवा त्याची ओढ असल्याशिवाय नाही तिकडे माणूस वळत जनरली. तर ही जी अध्यात्माची वाढती जिज्ञासा आहे तरुणांमध्ये, असं म्हणलं जातं की आत्ताच्या तरुणांना सुद्धा ती आहे. जिज्ञासा नाही असं नाही, पण मग त्यासाठी साहित्य कमी पडतंय का किंवा अजून निर्माण व्हावं का? काय वाटतं एक तरुण वाचक किंवा तरुण लेखक म्हणून? याचा महत्वाचा दुवा मला असं वाटतो की काही गोष्टी आमच्या रोजच्या बोलण्यातल्या असतात पण त्या खूप महत्वाच्या. आता 9 to 5, 9 to 6, 9 to 7 जे करतात त्यांच्यासाठी आयुष्याचं शांती ही खूप महत्वाची गोष्ट झाली. मनशांती ही आपण असा एक गुळगुळी शब्द सारखा बोलून बोलून झालाय. तर मुळात अध्यात्माकडे जायची ती एक विंडो आहे. आजच्या तरुणांमध्ये मी जे बघतोय की त्यांना स्पिरिच्युअलिटी हे मुख्यत्वे ध्यान आणि ध्यानातून मनशांती, त्यांचा मुख्य हेतू काय असेल तर तो मला फारसा जिज्ञासेचाच आहे असं वाटत नाही, तो मनशांतीचा जास्त आहे. नक्कीच. जिज्ञासेसाठी मुळात त्यांच्याकडे सध्या वेळच नाही तेवढा. ज्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे आणि ज्या नोकरीची डिमांड आहे, रिक्वायरमेंट आहे, जीवनशैली ही तशी झालेली आहे. त्यामुळे जिज्ञासा ही मुळात खूपच कमी. मी खूप त्याच्याबद्दल नकारात्मक विचार करतो की जिज्ञासा असती तर, आता उदाहरणार्थ भारतीय तत्वज्ञानाचा बृहद इतिहास असे 14-15 खंड प्रकाशित झाले होते. एक डेक्कनचे HOD आहेत माझ्या मते, 2004 साली प्रकाशित झाले. मी एका दुकानात त्याची ते विकत जेव्हा घेतले तेव्हा मला लक्षात आलं की त्या दुकानात ते खंड 16 वर्ष पडून आहे. पहिले तुम्ही खरेदी करणार? पहिले बहुतेक, पण 15-16 वर्ष इतकं महत्वाचं मराठीत काम झालेलं आहे, ते जर 15 वर्ष एका दुकानात पडू नये. तर त्यामुळे मला त्याच्यात खूप जिज्ञासा आहे, तात्विक जिज्ञासा आहे असं वाटत नाही. मला वाटतं त्याच्यात शांती, मनशांती आणि मनाला सुखावणारं, शांत करणारं असं काही, म्हणून अध्यात्म या पद्धतीने तो विचार चालू आहे. हे या प्रश्नाबद्दल मी सहमत माझं मांडतो. नक्कीच नक्कीच. आणि म्हणूनच कदाचित तुमची सगळी पात्र ही आत्ताच्या पिढीला रिलेव्हंट होतील किंवा अगदी आत्ताच्या मुलींना सुद्धा ते पात्र जवळचं वाटेल, एखाद्या मुलाला तथागत जवळचे वाटतील. तेव्हा ते असे का वागले, ते किती वियर्ड वागले, असे जे काही प्रश्न निर्माण होतात की असं कसं सोडून गेला लक्ष्मण तिला, किंवा तिच्या मनात काय भावना असतील, ते सगळं मला वाटतं तुमच्या पुस्तकांमधून खूप चांगल्या पद्धतीने जाणवतं आणि तुम्ही खूप छान मांडलंय सुद्धा. याच्याबद्दल अजून एक फक्त की आता राधा कसं थोडं स्पिरिच्युअलिटीशी जोडलं जातं, राधा कृष्णाचं चरित्र. पण जेव्हा राधा तिला भेटली आजच्या काळातल्या मुलीला, तेव्हा ती पहिलं काम काय करते, तिचं मन शांत करते. वा. तू निर्णयाची घाई करू नकोस. त्यामुळे ही जी शांती आहे, तो जे सूत्र मी तुम्हाला सांगितलं ते कादंबरीत अशा पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न केलाय की ती जो उथळपणा आहे, तो जे ती चलबिचल आहे की मी हे योग्य की ते योग्य, प्रेम असं की तसं, तर राधा तिला पहिलं काय काम करते, तू उत्तर नंतर शोध, आधी शांत. राधा तुमच्या स्वप्नात येऊन हे सगळं तुम्हाला सांगत होती का? कारण हे इतकं जवळचं कसं काय वाटू शकतं? हे खरंच असं वाटतं की आत्ता मी खूप द्विधा मनस्थितीत आहे किंवा मी खूप विचारांनी खूप भरलेलं आहे माझं मन आता आणि मला शांत होण्याची गरज आहे, पण माणसात तेवढी ताकद नाही आहे की माझ्या बरोबर जी लोक आहेत ती मला शांत करू शकतील, म्हणून ती राधा आली आणि ती करते. तर हे राधा करते हे तुम्हाला खरंच ही कुठून आलं हे सगळं? हे थोडं कृत्रिम बुद्धिमत्ता कसं करते की ती तुम्हाला एडिटिंग छान करते. कृत्रिम बुद्धिमत्तेला स्वतःच प्रतिभा वापर म्हटलं तर ती स्वतः वापरू शकणार नाही. म्हणजे ती काहीतरी त्याच्या जे ट्रेनिंग असतं तेच वापरून पुन्हा तुम्हाला तेच सांगते. म्हणजे
थोडक्यात उपदेश चांगला करते, स्वतः काही करत नाही. माझंही तसंच आहे, माझी बुद्धिमत्ता थोडी तशी कृत्रिमच आहे की मी उपदेश जास्त नका नका समर प्लीज. स्वतःच्या बाबतीत कारण तुम्ही लिहिलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या कादंबऱ्या आहेत त्यातनं असं अजिबात असं जाणवत नाही की ते सगळं आहे. उलट ती मॅच्युरिटी खूप जाणवते, ती इमोशनल आहात तुम्ही, ते संवेदनशीलता जाणवते तुमच्या प्रत्येकच लिखाणातनं. त्यामुळे हे खूप छान आहे आणि अशाच वेगवेगळी पात्र घेऊन आमच्या समोर तुम्ही यावं तसंच नेहमी मला वाटेल. कथनशैली खूप सोपी आणि साधी आहे किंवा ती काव्यात्मकही आहे, पण तरीही ती साधी वाटते. तर ती ठेवण्यामागे काही उद्देश का ते आपोआप आलंय? ते आपोआप आलंय आणि मी लिहिताना विचार पुढच्या 40 वर्षांचा करतो. बरोबर. माझी आता राधा कादंबरी सुद्धा मी ठरवलं असतं तर 500 पानी झाली असती, काही त्याच्यात हरकत नव्हती. वाचणार कोण? अर्थातच म्हणजे मला ते उगाच घरी घेऊन काहीतरी ठेवलेलं आहे असंही नको. आणि दुसरी गोष्ट लेखन शैलीचं म्हणाल तर ते की आजच आता माझा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला त्याचा, तर तरुण इंग्रजी अनुवाद विकत घेत आहेत आणि मराठी पुस्तक आहे त्याचा वाचक वर्ग, त्याचा वयोगट वेगळा आहे. त्यामुळे आता पुढच्या 40 वर्षांच्या ज्या पिढ्या येणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी कोणतं मराठी उपयुक्त आहे. आता राधाचा दुसरा भाग प्रकाशित झाला, त्याच्यात मी बरेच इंग्रजी शब्द सर्रास घेतले, कारण ते आपल्याला कधी ना कधी स्वीकारावेच लागणार. नक्कीच. बोली भाषा, प्रमाण भाषा थोडीशी कर्मठ असते, ती लवकर स्वीकारत नाही, पण शेवटी बोली भाषेला तिचं काम करावंच लागतं. दैनंदिन व्यवहार बोली भाषेतूनच चालतो. त्यामुळे ती जी सहजता आणण्याचा प्रयत्न आहे आणि काव्यात्मकता, मी स्वतः कवी असल्याने ती आली असेल आणि ती कादंबरीला गरजेची सुद्धा आहे. एखादं वर्णन जर काव्यात्मक नसेल, अपेक्षित असणार, आता उदाहरणार्थ उर्मिला 7 वर्ष झाली आहेत लक्ष्मणांना वनवासात जाऊन, तर ती त्या तिच्या खोलीत आली आहे आणि तो संध्याकाळचा प्रकाश आहे आणि त्याच्यात तिला जे डल वाटणं आहे. आता हे मी काव्यात्मक पद्धतीने नाही रंगवलं आणि नुसतं उर्मिला वाट बघत होती असं नाही, ते होणार नाही. आणि ती प्रतिभा असताना का नाही अर्थात, आणि त्याची म्हणून काव्यात्मकता कादंबरीसाठी अपरिहार्य आहे. पण सोप्या भाषेत ते लिहिणं, तर ती श्रावणी जी राधेशी बोलते ती तिचीच भाषा वापरणार. आता राधा भेटले म्हणून ती अचानक अशी अचानक ती संस्कृत प्रश्न बोलायला लागेल असं नाही होणार, खोटं वाटेल. अर्थातच. आणि राधा, ज्या अर्थी राधा आहे तिला स्थलकालाचं बंधन नाही. त्याच्या कादंबरीत राधा म्हणते की मला हा माहिती आहे शब्द, कशाला उगाच मराठी आणि संस्कृत शब्द, कारण त्या संस्कृत बोलू शकतात, त्या हिंदी बोलू शकतील, त्या जर देवताच आहेत. त्यामुळे या पद्धतीने कादंबरीत सोपेपणा हा पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा, वाचकांना जास्त जवळचा वाटावा म्हणून सुद्धा, आणि काव्यात्मकता ही कादंबरीला अपरिहार्य आहे म्हणून त्याचा मी उपयोग. म्हणजे मी कवी आहे म्हणून मी कविता टाकल्यात असं नसून प्रसंगानुरूप तिथे कविता असलीच पाहिजे, त्यावेळेला त्या टाकल्या गेल्यात. तुमच्या खूप कमी वेळामध्ये खूप कादंबऱ्यांचा खप जोरदार आहे. तुम्ही खूप नवीन नवीन गोष्टी लिहिताय, ट्राय करताय, धाडस करताय. तर वाचकांचे असे काही किस्से जे खूप मनाला लागून आहेत किंवा खूप छान वाटतं की लिहित राहावं असं वाटतं, असे काही किस्से सांगताय? कालचीच 2 उदाहरणं किती जवळची. म्हणजे एक वाचक आहे, त्या सांगलीहून 4:30च्या बसने निघाल्या, इथे पोहोचल्या, चहा घेऊन पहिलं मला पुष्पगुच्छ विकत घेतला, तो मला देण्यासाठी आल्या. राधा कादंबरीचा दुसरा भाग विकत घेतला आणि बसने सांगलीला पुन्हा. बापरे. अजून संध्याकाळी आलेला अनुभव मला, एक वाचक आहे त्यांनी कॅनव्हास वरती राधा कृष्णाचं चित्र काढून, स्वतःच्या अतिशय अप्रतिम चित्र आहे, मी ते पोस्टही केलंय, ते इतकं सुंदर चित्र काढून तेच त्यांनी 5 महिन्यापूर्वी काढलं होतं, मला आज देता येईल. बापरे. म्हणजे महोत्सव होईल आणि त्याच्यात मी असेन आणि ते मला प्रत्यक्ष येऊन भेट देता येईल म्हणून त्यांनी 5 महिन्यापूर्वी राधाकृष्णाचं इतकं सुंदर चित्र काढून मला ते भेट दिलं. आता असे प्रसंग घडल्यावर वाटतं की प्रकाशक म्हणून प्रकाशनाचं काम चाललं आहे, पुस्तकांचा खप हा आकड्यांमध्ये, तुम्ही आकडे, पण असे जेव्हा लोक समोर कळतात की आकडे किती खरे आहेत. नक्की ना. आकड्यांमध्ये त्याची वॉर्मथ आहे, ती नुसते वृक्ष आकडे वाचून कळत नाही, प्रत्यक्ष वाचकांची भेट झाली ती कळतं. त्यामुळे ह्या अशा अनेक प्रसंग, रोज येणारे मेसेजेस सांगावे तेवढे कमी आहेत. त्यामुळे मी खूप आनंदी आहे त्या बाबतीत. खूपच छान. आणि आता जे पौराणिक साहित्याचे जे लेखक करतायत प्रयत्न, म्हणजे तुमच्यासारखेच काही काम करतायत, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा असं काही की नाही हे असं नकोय व्हायला, असं व्हायला हवं, असं काही वाटतं? हो, मला पौराणिक ठीक आहे, पौराणिक
तुम्ही वाचक जोवर स्वीकारताय तोवर पुराण कथा तुम्ही लिहू शकता तुमच्या पद्धतीने. आता उदाहरणार्थ अर्जुन, भीष्म, इंद्र सगळ्यांचे हो, पर्स्पेक्टिव्ह. हो. ऐतिहासिकता जिथे येते तिथे आपल्याकडे ठोस पुरावे आहेत. स्वतःच्या मनाचे पुरावे करण्यात नसली पाहिजे. बरोबर आहे. मी या बाबतीत अत्रेंना खूपच मिस करतो की अत्रेंसारखा माणूस आज पाहिजे होता. असे 4-5 संपादक पाहिजे होते की त्यांनी ऐतिहासिक विषय तुम्ही संदर्भ नसताना लिहूच शकत नाहीच असे 3 लावले पाहिजेत. खरंय खरंय. आणि जिथे लोकांच्या अस्मिता आहेत, अस्मितांची काळजी घेतली पाहिजे. प्लस इतिहास जो आहे तो, कारण लोकांना कादंबरी लिहिताना मी सारखं संदर्भ का करतोय, लोकांना ते खरं वाटतं. नक्की. लोकांना कादंबरीच काय, सिरियल सुद्धा खरी वाटते. हो. मी कादंबरीत कितीही संदर्भ दिले तरी आम्ही सिरियल मध्ये हे पाहिलं होतं, तुम्ही हे कसं दिलं. अगदी अगदी. आता उदाहरणार्थ सीता स्वयंवराचा प्रसंग आहे, मी एक उदाहरण सांगतो. ठीक, हा पौराणिक आहे पण याचा अर्थ आपण ऐतिहासिकही घेऊ शकतो. की रामानंद सागरांच्या रामायणामध्ये तो एका दिवसात घडलाय. वाल्मिकी रामायणात तो अनेक महिने चाललाय. त्यामुळे युद्ध झालंय, इतर राजांशी वैर झालंय वगैरे वगैरे खूप आहे. ते कादंबरीत मी लिहिल्यामुळे तिथे संदर्भ जरी दिला असला तरी वाचक मला येऊन विचारतात की सिरियल मध्ये तसं दिलं. आणि तुम्ही अरुण गोविल आणि दीपिका असं लग्न झालं होतं, तुम्ही हे वेगळंच काय सांगताय असं काहीतरी. ते त्यांच्या विश्वामित्रांसह गेल्याने त्यांना राज्यात प्रवेशच ते करू शकत नव्हते, कारण ते त्या आश्रमात नव्हते. त्या कुमारावस्थेत त्यांनी नगराच्या बाहेर राहणं अपेक्षित होतं आणि ते शिवधनुष्य पेटीतून आणलं गेलं. याचं वर्णन वाल्मिकी रामायणात सविस्तर आहे. ते असून सुद्धा आता मग असं तुम्ही का लिहिलं असं विचारतात. त्यामुळे कादंबरी सुद्धा खरं मानण्याची शक्यता प्रचंड असते की हे लिहिलंय म्हणजेच खरं आहे. तर हा उद्याचा इतिहास आपण चुकून लिहित नाही आहोत. आपण चुकून अतिशय महत्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींबद्दल फक्त काही आपल्याकडे स्वातंत्र्य आहे म्हणून आपण ते लिहिणं हे मला अतिशयच अनुचित वाटतं. आणि त्याबद्दल जितकी समीक्षेची गरज इथे की तुम्ही ऐतिहासिक विषय लिहिताना ती काळजी अतिशय घेतली पाहिजे. संदर्भ असतील तर तुम्ही असं लिहा ना. आता उदाहरणार्थ जयसिंगराव पवार सरांच्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की ते आग्र्याला जात आहेत तेव्हा अर्थातच त्यांचा आणि माता जिजाऊंचा हृदयसंवाद झाला असणार आहे. हे लिहा, नवीनच काहीतरी शोधून काढणं. बरोबर आहे. हे मला ऐतिहासिक इतिहासाचा अभ्यासक म्हणून कदापि मान्य. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खाली आपण काहीही लिहावं आणि तोडमोड करून आपल्याला जे वाटतंय ते, किंवा वाचकाला हा प्रसंग खूप आवडेल म्हणून रंगून काहीही लिहावं हे चुकीचं आहे. नक्कीच. पौराणिक पुनर्कथन साहित्याची सध्याची लोकप्रियतेची कारणं काय असावीत असं वाटतं? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण गेली 20 वर्षच नाही, मराठीत तर 60-70 वर्ष, म्हणजे शिवाजीरावांनी जी सुरुवात केली त्यानंतर ती अजूनही कायम आहे. इंग्रजी सुद्धा गेली 20-25 वर्ष आपण हेच बघतोय भारतामध्ये की पुराण कथांना प्रचंड लोकप्रियता आहे, लोक वाचतायत. त्यामागची 2 कारण मी इथे नमूद करू इच्छितो. थोडंसं हे रटाळ होईल पण हे आता काही तात्विक विषय तसेच मांडावे लागतील. पहिलं कारण म्हणजे ह्यापूर्वी ते मांडलं गेलं होतं का याचा आपण विचार करायला पाहिजे. हा ट्रेंड जो म्हणतोय आपण तो जेव्हा हे विपुल प्रमाणात उपलब्ध झालं साहित्य, मास लेवलवरती ज्याला आपण म्हणतो ते प्रिंट झालं, ते वितरित केलं, सगळी पुराणं पोहोचली आणि त्या पद्धतीने लोकांना इतके मोठे ठोकळे उपलब्ध जरी झाले तरी ते वाचणार कोण? खरंय. त्यामुळे पुराण वाचण्याकडे कल जाण्यापेक्षा त्यातलं एखादं पात्र घेऊन एखाद्या लेखकाने ते रंगवलं आहे ते वाचूया ह्याकडे कल जो आहे तो गेल्या मराठीत 50-60 वर्षांपासून आहे. पण गेल्या 20-30 वर्ष त्याचं मानसशास्त्रीय कारण काय, तर पहिलं कारण म्हणजे त्याच्यातली मानवी अभिव्यक्ती. त्याच्यामध्ये आता ययातीचं उदाहरण आहे. आता प्रत्येकाला वाटतं आपणच तरुणच राहतो काय, आपणच 300-400 वर्षाचा काळ बघावा. आता ययातीच्या मनात तेच आहे, त्याने ते साध्य केले हे मला वाचायला आवडते. अशी अनेक पात्र आहेत की ह्याने, आता इंद्राचं भांडण लागेल म्हणजे अर्जुनाच्या वडिलांचं भांडण करण्याच्या वडिलांशी लागलं, सूर्यपुत्र करण्या, सूर्यदेवाशी इंद्रदेवाचं जे थोडासा वाक युद्ध झालेलं आहे ते महाभारतात आहे. आता हे 2 देवराज आणि एक देव भांडतोय हे आपल्यासारखंच काहीतरी करतो. म्हणजे आपण भांडतो ते चालतंय ते सुद्धा असा टाईप. आणि
दुसरा पैलू मी सांगतो की आपलं व्हॅलिडेशन म्हणजे मी ही जी कृती केली आहे याला पौराणिक पात्रांनीही केली आहे का आता मला चालणार आहे. कुरुंदकरांनी जे म्हटलं होतं ते मी सारखं नमूद करतो की पहिलं स्थान राधेला आहे. कोणी दिलंय? पुरुषांनी दिलं की स्त्रियांनी दिले? दुसरं स्थान रुक्मिणीला आहे. पहिलं स्थान राधेला काय आहे की कृष्ण कुठेही गेला तरी तिचं प्रेम आहे. दुसरं स्थान रुक्मिणीला आहे की कृष्ण सत्यभामेकडे गेला तर तिला काहीतरी आहे पण तसं काही फारसं ऑब्जेक्शन नाही. आणि सत्यभामेचा तिसरं स्थान काय आहे की ती जेलसच आहे. समाजाला काय हवंय? पुरुषांना मुख्यत्वे काय हवंय? मी कुठेही गेलो तरी जेलस झालं नाही, राधा हवी आहे. राधा हवी. त्यामुळे दुसरं कारण हे सुद्धा आहे की आपल्या कृतीला व्हॅलिडेट करायला ही मी करतो बरोबर आहे की नाही. खूप चांगला यासाठी सुद्धा याचा उपयोग असा होत असतो. त्यामुळे या मानसशास्त्रीय 2-4 कारणांमुळे लोकांना पौराणिक कथा जास्त आवडतात. आणि हा सुद्धा एक उजवा विचार जेव्हा जास्त पद्धतीने समोर येतो तेव्हा सुद्धा असं समाजांमध्ये होतच असतं की त्यांना ज्या कथा जास्त आवडतात, जास्त पुढे आणाव्याशा वाटतात त्या पुढे येत असतात. समाजाचा प्रवाह हा चालू असतो. नक्कीच नक्कीच. स्त्री पात्रांवरच्या साहित्याला मिळालेला प्रतिसाद जास्त चांगला आहे का? काय अनुभव आहे? खूप आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की मी स्त्री पात्रांविषयीच लिहितो. तर माझं आणि हे साध्य कसं करताय? एक पुरुष असून स्त्रीच्या मनातल्या भावना ओळखून लिहिणं म्हणजे संदर्भ, पुराण, कथा वगैरे सगळं आहे तुमच्या जोडीला, पण आतून ती प्रेरणा येते तर ते सगळ्या स्त्रियांना भावतंय. सांगतो तुमचा मग तो प्रश्नानंतर. नक्की नक्की. याचं पहिलं कारण म्हणजे कलावंताला जशा इतर सीमा नसतात, प्रदेशाच्या सीमा नसाव्यात, जातीच्या तर कोणाला नसाव्यातच, कोणालाच नसाव्यात, धर्माच्या सीमाही पुसट होत जाव्यात, तशाच कलावंताची एक अशी पातळी समाजाला ही किती कळेल, आवडेल, रुचेल, पटेल माहित नाही, पण लिंगाच्या सुद्धा या रेषा आहेत त्या भावनिक स्तरावरती पुसट होत जातात. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सृजन ही गोष्टच थोडी स्त्रीशी संबंधित आहे. निसर्गाने सृजनाची एक स्वाभाविक नैसर्गिक शक्ती स्त्रीलाच दिली, अधिकार पण तिलाच दिलाय. जेव्हा आपण साहित्याचं सृजन करतो तेव्हा तुमच्या मनात त्या स्त्री सुलभ भावना किंवा त्या सृजन एकच आहे, हे साहित्याचं आहे, ते जीवाचं आहे. क्या बात आहे. त्यामुळे सृजन होताना तुमचा तो हळवेपणा, तुमच्या एका आईच्या मनात जे काही असेल ते सगळं तुमच्या मनात येणं, आणि एखाद्या व्यक्तीबद्दल हळहळ, आता मी एखाद्या शेतकऱ्याची व्यथा लिहितो किंवा मी एखाद्या कामगाराची व्यथा लिहिली किंवा आत्ताही तुमच्या दैनंदिन जीवनात मी जेव्हा बॉक्स उचलून चालले आहेत ते मजूर बघतो तेव्हा मला वाईट वाटतं की अरे यांना किती पैसे मिळत असतात. खरंय, कष्टाच्या मानाने. तर अशा भावना येणं यामुळेच ते लेखन तसं शक्य होतं. आणि त्याच्यामध्ये हळवेपणा आहे, नुसतं खंबीरपणा आहे, वेळ प्रसंगी जे खंबीर होणं आहे. नक्कीच. आणि आपल्या अपत्याबद्दल असेल किंवा आपल्याबद्दल आहे, कर्तृत्व गाजवायची इच्छा आहे आणि त्याला रिस्ट्रिक्ट करणं आहे. क्या बात आहे. हे सुद्धा मला मांडायचे विषय मला मांडता न येणं आणि मला लोकप्रिय विषयच स्वीकारावे लागणे सोपं आहे. माझं कर्तृत्व मांडायला रिस्ट्रिक्ट केलं गेलंय. अशा अनेक गोष्टी त्या स्त्रीत्वाशी थोड्या मिळता जुळत्या असल्याने मला ते रिलेट करणं शक्य होतं. खूपच छान. आधीचा प्रश्न की स्त्री पात्रांना प्रतिसाद कसा आहे वाचकांचा? खूप प्रचंड आहे. त्याचं कारण म्हणजे उर्मिलेसारखं चरित्र हे इतक्या वर्षांमध्ये मांडलं गेलं नाही, जे खरं तर मांडलं जायला पाहिजे होतं. कारण खरा एकांतवास तिचा आहे. वनवास हा लक्ष्मण सोबत आहे, तोही तितकाच आदरणीय वंदनीय आहे, पण पतीसोबत न राहणं, एकांतवासात राहणं, आपल्या आसपासचे सगळे पुढे जाताना भुरभुर असणं, हे खरं उर्मिलेच्या दृष्टीने जे रामायण दिसतं आपल्याला ते मांडलं गेलं नव्हतं. त्यामुळे गेल्याबरोबर त्याला जो प्रतिसाद मिळाला, अर्थात तो असं सहजासहजी नाही मिळाला, त्या जो पापड हमने पेले हमें पता, तर लोकांपर्यंत पोहोचवणं खूप कठीण काम आहे. पण हा विषय मांडला जायला पाहिजे होता, तो गेला नाही. आणि जेव्हा उर्मिलेचं चरित्र समोर आलं तेव्हा मग वाचकांनी त्याला उचलून धरलं. तसंच राधेचं सुद्धा आहे. मराठीत राधेबद्दल कादंबऱ्या, काही कथा वगैरे असतीलही, पण या पद्धतीने आजच्या तर सगळ्यांना इस्कॉनमध्ये जायला आवडतं, सगळ्यांना ते फोटोज आवडतात. ही मनातली भावना आहे, पण ती साहित्याच्या रूपात कशी येईल याचा विचार करून ते लिहिणं अपेक्षित होतं. तर ते झालं. असेल नसेल, कमी स्वरूपात असेल, त्याला पोहोचवण्याला मर्यादा आल्या असतील, पण माझं ते सुदैवाने पोहोचवता येत आहे मला, याचा मला आनंद आहे. आणि त्याला
खूप प्रतिसाद स्त्री वर्गाचा मिळतो हे नक्कीच. खूप छान. आता समारोपाकडे येताना शेवटचा प्रश्न माझा असा आहे की तुमचे भावी उपक्रम काय आहेत किंवा काय लिहिताय, काय मनात आहे लिहायचंय अजून? तर याचं खरं उत्तर द्यायचं म्हणजे मला जे लिहायचं आहे ते लोकप्रिय असेल की नाही हे मला माहित नाही. बर. आणि जे लोकप्रिय असेल तेच लिहित राहावं का हाही माझ्या मनात प्रश्न आहे. हा हा. माझ्या मनात खूप तीव्र इच्छा विज्ञान कादंबऱ्यांची आहे. मराठीमध्ये ती खूप मोठी पोकळी आहे हो. आणि ती भरून काढणं हे अतिशय महत्वाचं काम मी नाही तर कोणीही करावं. मला खूप शुभेच्छा असतील त्या कामाला. मेरा बस चले तो मी विज्ञान कादंबऱ्या नक्की लिहीन आणि त्यानंतर मला थोड्या आजच्या कंटेम्पररी आजच्या तरुणाई मधल्या कथा ज्याच्यात काही पौराणिक नसेल, ज्याला आपण ड्रामाज म्हणतो, कंटेम्पररी फिक्शन म्हणतो, तसं लिहायला मला खूप आवडेल. पण डोक्यामध्ये अजून एक विषय ऐतिहासिक माझ्या ते 1-2 ऐतिहासिक विषय डोक्यात आहेत. पण सध्या राधा 2 नुकतीच प्रकाशित झाली आहे आणि तिला वाचकांचा कसा प्रतिसाद येतोय ते मिळून बघून पुढचं मी ठरवेन काय. वा वा. इतक्या कमी वयात इतकं प्रगल्भ, संवेदनशील आणि हळवं लिखाण तुम्ही करताय. तुमच्या भावी सगळ्या उपक्रमांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि मेहता पब्लिशिंग हाऊसच्या या दालनात तुम्ही आलात, मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात, त्यासाठी सगळ्यांतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. मनापूर्वक धन्यवाद.